कार्यक्रमासाठी आलेल्या काही पारितोषिक वैभवी गोंडबरे त्यांचं असं म्हणणं आहे की हे गीत पुन्हा एकदा सादर व्हावं आणि आमच्या नमन मंडळाचे शाहीर यांनी रंगमंचावर जाऊन हे गीत सादर करायचं आहे. धन्यवाद.
आजच्या मॅचचे यजमान अनिकेत गोतार, रोहन दवंडे, विवेक काटकर यांच्याकडून 101चं पारितोषिक आलंय. तसेच मंदार लोंढे यांच्याकडून 201चं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी रामचंद्र माळू गोंडबरे यांच्या स्मरणार्थ श्री संदीप रामचंद्र गोंडबरे यांच्याकडून 101चं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. तसेच कुमारी त्रिशा संजय गोताड यांच्याकडून गवळणीसाठी 501चं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. श्री दत्तकुमार तनू बांद्रे नारद खेळशी यांच्याकडून 201चं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. तसेच अनंत जनार्दन कलकोटे यांच्याकडून गवळणीसाठी 101चं पारितोषिक. श्री भैरवनाथ क्रिकेट संघ रानपाट मुंबई यांच्याकडून बुवा यांच्यासाठी 1001चं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे श्रीपाद गुणाजी गोंडबरे यांच्याकडून 201, अविनाश एकनाथ गोंडबरे राणा रानपाट यांच्याकडून 501चं पारितोषिक आलंय. तरी आम्ही श्री भैरवनाथ नाट्य नमन मंडळ मौजे रानपाट या सर्व पक्षाचे सदस्य ऋणी आहोत, आभारी आहोत. धन्यवाद. शिवसम्राट भवानी चौक कासे वीरेंद्र विलास गोतार यांच्याकडून 201चं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे भैरवनाथ क्रिकेट संघ रानपाट मुंबई यांच्याकडून आमच्या नमन मंडळाचे शाहीर वैभव गोंडबरे यांसाठी 1001चं रोख पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की आता जे गीत सादर होईल ते आमच्या शाहिरांनी रंगमंचावर येऊन सादर करायचं आहे. नक्कीच एका कलाकाराला एक मोलाची अशी संधी या ठिकाणी उपलब्ध होते. धन्यवाद. शुक्र चांदणी
धन्यवाद. ओंकार चंद्रकांत गुरव, मंगेश पाले यांच्याकडून 201 पारितोषिक, स्वस्तिक संदीप गोताड यांच्याकडून 101 पारितोषिक, तन्मय किरण गोताड यांच्याकडून 101 पारितोषिक, सुषमा सुरे व अस्मिता पेजे यांच्याकडून 201 पारितोषिकालय, सुषमा पेजे व अस्मिता सुरे यांच्याकडून 201 पारितोषिकालय. तरी आम्ही श्री भैरवनाथ नाट्य नमन मंडळ मोजे रानबाग तालुका जिल्हा रत्नागिरी सतत शिरोणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय गे हिरा? अगं बाजारात निघालीस खरी? हो ग. अगं तुला वाट ठाऊक आहे? अगं वाट ना ग. अगं चंद्राला तर माहीतच आहे ना ग. काय गे राजे, माझ्याबद्दल काय कुसकुस चालू आहे? अगं हिला ना वाट लावायची माहिती आहे. हे राजे, हिला सांगून ठेव. अगं कशाला तो म्हणताय? अगं वाट ना ग. अगं ताराला तर माहितीच असेल. अगं राधे, मी काय म्हणते, मला पण वाट ठाऊक आहे बघ. अगं चंद्राच्या शेजारची मावशी, तिला थांब मारून बघूया. अगं हे चंद्रा, काय ग राजे? अगं त्या मावशीला हाक मार ना. कोण? मी? आणि मावशीला? चल हा. काय ग? अगं काल तिचं आणि माझं जोरात भांडण झालंय. अगं काय सांगतेस काय? हॅलो, मी ना हाक मारणार तिला. अगं चंद्रे, असं काय करतेस? मार ग. अगं हे तारे, काय ग करायचं हिला? काय ग करायचं? ती म्हणते मी मावशीला हाकच नाही मारणार. मावशीला ही आवाज येणार नाही, मग बाजार होणार कसा? काय ग चंद्रे? काय ग चंद्रे? तूच मार हाक तिला. तारा सांग हिला. बरं मी हाक मारू का? तू मारतेस? हो ग, पण आवाजाला येईल का? अगं येईल. मग नाही येते तर बघ. येते. बरं मावशी, अगं ए मावशी. काय का पोरगं? हाय वर जिवंत. काय गे? अगं येतेस ना? कुठं ग चालला? अगं बाजाराला. बाजारात चालला? हो. मग आल्या? येते ग. बघ बघ. गोपी निघाल्या मथुरे बाजारा बाजारा साज शृंगार करून
साज शृंगार करी आवरा नंतर मग मावशीला हाक मारली का मग उशीर होणार ना. बरं मावशी तुला माहिती आहे मी का बोलवलेलं? का ग मावशी राधे सांग हिला. अगं मावशी, अगं बाजारला जायचं ना ग. हो ना ग. बाहेर जायचं. हो ग. अगं बोली ना. अगं घेतलं काय आणि नेसलं काय ते सर्व काही सांगायला पाहिजे बघ. सांगायला पाहिजे ते बाबा. सांगायलाच पाहिजे. सांग आता. मावशी मी सांगते आहे का? यावर सांग. काय ग घेतलं? ऐक मावशी सांगते ना. नवरत्नाने भरलेली नवरत्नांची खाण, नाव तिचं रत्नागिरी. ऐकतेस ना? ऐकते सांग. नवरत्नाने भरलेली नवरत्नांची खाण, नाव तिचं रत्नागिरी. मावशी मी रानपाटची राजजाते मध्ये म्हणते निघाले म्हातारी. अगं बाया, अगं तू दिसतेस बाकी अफाट हो की नाही? अगं तू दिसतेस अफाट पण तुझं मागून कोण झाली की काय तुला? अगं काय ग तू काय ग घेतलं? मी काय ना, मी तर घेतलं तूप आणि चालले बघ व्यापाराला. तू घेतलं? हो. मग खूपच तू काम कर. काय ग काय तुझी कंबर? अगं तू लुटूट हलवतेस कंबर. पोरं लावते ना तर मासवीच्या मागून नंबर. काय ग काय ग बाई तू काय घेतलं? सांगू सांगू सांगायला आलीस ना? काय मावशी सांगणार नाही बघ. नाही सांगणार? नाही सांगणार. बरं सांगते मावशी. आता कशी आली? अगं मावशी मी घेतलं दही आणि चालले बघ व्यापाराला. पेपर चालली? हो. दही घेतलं? हो. पातळ की घट? मावशी जातलं काहीतरी. का ठेवलंच नाही? काय ग मावशी? काय ग बया बया अगं बाय ग कशी ग चंदर घाट. आता काय घेतलं तू सांग. गवळण मी नटखट शृंगार केला मराठमोला. गवळण मी नटखट शृंगार केला मराठमोला. दुधाचे माठे घेऊन थेट निघाले बाजाराला. अगं बया काय ग
तू दिसतेस अगदी घट्ट, अगदी शरीराने हे लट्ट बघ, होय की नाही? चालशील ना ग बाय? सर बाजूला. काय कर, तू काय घेतलं सांगते? नेसून नऊवारी साडी माळून आबोलीची वेणी, नेसून नऊवारी साडी माळून आबोलीची वेणी, माझ्याकडे पाहू नका कोणी, मी घेतलंय लोणी. काय काढलीस? काढलीस की नाही? काढली काढायला पाहिजे. नको 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 ना, सर बाजूला. आता काय कर मावशी भांडण घरी, आता आपण चाललोय बाजाराला. बाजार चालला नको. हा अगं ही मुंबईकर सांग, हो की नाही? हो. मग त्यांची पण तर उडवायला पाहिजे का ना गं? अगं मुंबईकर म्हणजे सणाचा मध्ये राजा, हो की नाही? अगं मुंबईकर म्हणजे आमचा सणाचा राजा, गावाला येऊन वाजतो बेन बाजा, हो की नाही? बायको विचारते मेवणीला काय आणलंय? मेवणी आणलंय खाद्या एकदम ताज्या ताज्या. अगं हो का? बायको पण काय होते मेवणीला थोडं तू म्हणते. आता बोल काय घेतलं? मावशी मी घेतलंय पातळ परपरीत दूध. का ग मेल पातळ परपरीत का? काय घट नव्हतं? माझी एकच म्हैस, ती पाण्यात बसली की पातळ दूध देते आणि चिखलात बसली किंवा परपरीत दूध देते. अगं मेले, तुला काय तुला जागा नव्हता कापल्यावर बसवायची? मग दूध कसं काढू? चिखलात बसली की तू कापतेस ना. तर बाजूला पातळ आणि ते कुठलं? अगं बाया बाया, आता ही बाया आली, काय काय घेतलीस? मावशी मी घेतलं दही आणि थेट चालली बघ थेट बाजाराला. काय कर थोडी बारीक का ग झाली? काय ग झालं तुला बोलायला? अगं मावशी, अगं उशीर होतोय, चल ना ग बाजाराला. हो का ग? हो ग. चला. अगं पोरी नो बाजारावर उशीर होतोय. चला तर. धन्यवाद. या गव्हर्नमेंटसाठी जी नृत्य कोरिओग्राफी केली, अर्थात रत्नागिरीतील खेडशी गावची कन्या कुमारी सुहानी गवतडे, जी आज राधेची भूमिका साकारते, तिच्यासाठी शौर्य भूमी गोंदबरे राणा रानपाट यांच्याकडून 201 पारितोषिक आले. तसेच महेश रघुनाथ तड्यार कासे कोटेवाडी यांच्याकडून राधाकृष्णाच्या गीतासाठी 101 पारितोषिक आले. तसेच रंजना पाले यांच्याकडून देखील 101 पारितोषिक आले. या सर्व पक्षांच्या आम्ही श्री भैरवनाथ नाट्य रमण मंडळ होते रानपाट तालुका जिल्हा रत्नागिरी सदस्य ऋणी आहोत, आभारी आहोत. धन्यवाद. चला का पोरी नो उशीर होतोय. आता काय राहिलं? मावशी सर्वांना विचारलं घेतलं काय नेसला काय, तुम्ही घेतलं बरोबर. अगं मावशीचं काय ग? अगं मावशीचं कशात काय आणि मडक्यात पाय. काय गं? काय गं बघू? मावशी खरंच मडक्यात पाय आहे? मडक्यात पाय ग. अगं मस्करी केली ग. मग जातेस कशी एवढं? काय ग बा? मावशीची उडवू नको हा. मावशी जर गरम झाली ना तर मा ऐकणार नाही हा. अगं पोरीनो मी घेतलाय खवा. ऐकलं का पोरीनो? ज्याला कोणाला हवा त्याने उभ्या उभ्यानी खावा. अगं पण कोणाला हवा? काय ज्याला कोणाला हवा त्याने उभ्या उभ्यानी खावा. ए चंद्रे थांबा गं. मावशी बाजाराला उशीर होतोय, निघूया. मग चला तर पोरीनो. चल मग वाटा खाऊ. अगं पोरीनो, अगं या आव्हानाची वाट. अगं पण काय नाही का? अगं छोटंसं गाणं बोलत ना तर बरं होईल का? अगं ये मावशी, अगं तरनेट आली तू, अगं तूच एक गाणं बोल ना. हो का ग? हो ग. मग ठीक आहे. डोईवर म्हटलं अवघड वाटे, अडवलं काय मुला घाटे, चला उशिरा झालाय, दिन सोन्याचा उगवलाय, चला उशिरा झालाय, दिन सोन्याचा उगवलाय, दिन सोन्याचा उगवला, पोरीचा फुलाला हात
मेला मथुरेला थाटमाट करून देता येईल. त्यांना अटक करण्याची कामगिरी ही पेंदे सुदामाला दिली पाहिजे. पेंद्या, हे सुदामा इकडे या. हक दिवांची कुणी आलो झोपेतून निघाला जाल सुदामाई लवकरी ऐकती बासरी जागी झाली कुळण गरी एकाएकी होण्याचे कारण पेंद्या सुदामा 16 सहस्त्र 360 गवल्यांचा मेला मथुरेला थाटमाट करून देता येईल. त्यांना अटक करण्याची कामगिरी ही तुम्ही दोघांना देता येईल. आमची गाई वासरे त्यांना मी सांभाळतो. ठीक आहे, आम्ही वरून अटक करतो. ठीक आहे. आपल्याला देवाने कामगिरी सांगितलं आहे. 16 सहस्त्र 360 गोळींचा मेळा थाटमाट करून माघारी उतरणार. वाईट जाऊया. सकाळी माळावर गुरा घेऊन चालला होता. माझ्या सांग बापूस तुझा माझ्याकडे बघी त्याच्याकडे बघी माझ्याकडे बघी मी तिच्याकडे बघी 15 मिनिटं बघाबघीचा कार्यक्रम आता करणार काय घाबरलेला तू त्याला भियाला वाघ जरा भिजाला तू जे जंगलचा वाघ असते ना तर मी माझ्या बायकोचा काय केलं मांग साखळीला हात धरला. साखळी कोणती ना साखळी कोणती नाही कोणती आहे मी घाबरले वाघ जरा भिजाला ज्याला काय केलं आता तुला सोडणार नाही अरे मी घोडा असं करता एका झाडावर चढला. आता मला कर माझं काय करायचं काय करायचं झाडाचा मुदा धरून खाली बसला धरून बसला आता झालं नंतर झालं आता झालं नंतर झालं वाका झाला कबूल नाही भिजायला वाद जरा घाबरला. बघ तू काय झालं परत गेला झाली झाला वरूनच काही सोडली वाद
हुशार त्या धारला धरून वर 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 चढायला लागला वाघ अरे आला जवळ आला तेवढ्यात माझी साम सगळ्या खाली आपटला पुढ्यात नाही तेव्हा तो वाघ खाली पडला तेव्हा काय झालं अरे त्या अनेका मी बसलो होतो तू काय सांगतोस अरे माझ्याकडे होती कोयती आणि काय अरे वाघ जो कोसळला आणि उठला आणि तो निघाला आणि तो वाघ पुढे मागे सो करता काय झालं अरे वाघाला लागली ताण लागली अरे मला मोठा तणाव होता आणि तणाच्या बाजूला होता मोठा मोठा ढेला आणि वाघ पाणी पिया गेला घाबरला आणि पाणी कसा पितो जीव लागला आणि मी मागेच होतो काय पाण्यात पाणी कसं आणत होता मला वाटलं मोठं म्हणून मी उडी मारली त्या तळ्यात गेलो तलाशी काय काढलं माझ्या पुट्यावर पडलं मी हल्ला बघ काय म्हणता मी अरे देवाने कामगिरी सांगितली आहे तुला झेपणार आहे काय ती मग आपल्या जोडीचं वाकडे का अरे वाटलं काय नीट येतो का अरे खाली बघता काय खाली तसाच घरात गेला शिडी आणली लावली उठा आणला खाली आणि परत आला इथं परत आला खाली ऊस ना ऊस मग कशाला बोलवलं सांगा खाली ऊस अरे कृष्णदेवानी कामगिरी सांगितली आहे काय 16,360 गोळीचा थाट माटून मजुरी भाजून चाललेला आहे अरे मग मजा आला त्यांना अटक केली जाऊया धन्यवाद. कैलासवासी सावित्री वाळू गाड्यार यांच्या स्मरणार्थ श्री संजय वाळू गाड्यार यांच्याकडून 505 बहुमूल्य असं संपूर्ण कार्यक्रमासाठी पारितोषिक आलंय. तसेच रंजना रमेश गाड्यार यांच्याकडून 201 संपूर्ण कार्यक्रमासाठी भारदार असं पारितोषिक आलेलं आहे. तसेच सौ समृद्धी सुशांत घाणेकर यांच्याकडून मावशीसाठी 101 पारितोषिक आलंय. तसेच भूषण दत्ताराम बोवड यांच्याकडून 101 पारितोषिक आलंय. तसेच श्री अमित टांगे निर्मित श्री रमणनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी रविवारी या नमन मंडळाचे शाहीर श्री अमितचे टांगे व कलाकार श्री रोहित दनावडे तसेच विश्वनाथ टांगे यांच्याकडून या नमन मंडळाचे शाहीर वैभव गोटमरे यांच्यासाठी 201 बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. तरी आम्ही श्री भैरवनाथ नाट्य नमन मंडळ मौजे रानपाट तालुका जिल्हा रत्नागिरी सदस्य ऋणी आहोत, आभारी आहोत. धन्यवाद. Thank you.
धन्यवाद. जय वाघोबा कासे पिंपळवाडी क्रिकेट क्लब, जय वाघोबा कासे पिंपळवाडी क्रिकेट क्लब या क्रिकेट क्लब कडून या क्रिकेट संघाकडून 501 भारतात पारितोषिकालय, तसेच संकेत गोंडबरे यांकडून खास कबड्डीसाठी 101 बहुमूल्य असं पारितोषिकालय. तर नमन मंडळ त्यांचे सतत ऋणी आहोत, आभारी आहोत. धन्यवाद. माझी मैत्री नाही काय नंतर सांगतो टाकूया हा रस्ता केलेला हा रस्ता फरफडते पुरी नो रस्ता पडतीमध्ये किल्ला आहे. अरे बाबा कायदा कोणाचा हुकूम कोणाचा सांग ना हुकूम देवांचा आणि कायदा आवडता पोरी नो कायदा कायद्यावर बसायचं नाही, आपण दमल्या म्हणून बसूया. कशा पण बसा हे पोरीनो आपण जमल्या म्हणून बसूया. हा बसा का पोरीनो बसा. बाबा बसल्या रे, हिला काय झालं? ही का टाटावली कमी बघता. अरे बाबा मी 6 महिने बसत नाही, 6 महिने उठत नाही. ता बसवी तुला खाली उंच आहे. हा बसून घे बाबा. राधे तुम्हाला मथुरेला जाता येणार नाही. का बरं का ना राधे, गोकुलात दैवत गोकुलातच राहिले पाहिजे. ठीक आहे का ना? अगं हे पोरीनो काय गं राजा? आपण त्याला शरण जाऊया. चला पोरीनो. गोकुळी आनंद झाला, गोकुळी आनंद झाला, बाळकृष्ण घराला आला, बाळकृष्ण घराला. गोकुळी आनंद झाला, गोकुळी आनंद झाला, आनंद झाला.
आला, आला,